नमस्कार मित्रांनो, तुमचं सर्वांचं स्वागत आहे पुन्हा एकदा तुमच्या आवडत्या चॅनलवरती. तर मित्रांनो, आज मी बघून आलोय पुष्पा 2 आणि या मूव्हीला घेऊन खूप जास्त हाईप होती. खूप लोक याच्यासाठी वाट बघत होते आणि ऑब्व्हियसली वाट बघणार बिकॉज 2 वर्षापूर्वी आलेल्या पुष्पाचा हा सेकंड पार्ट होता आणि या पार्टमध्ये आपल्याला बघायला मिळालं की कशाप्रकारे पुष्पाने इंटरनॅशनल डील करून सिंडिकेटसोबत हात मिळवलेला आहे आणि तो कशाप्रकारे जे आपलं रक्तचंदन आहे त्याची आता तस्करी करतोय, ते पण 500 करोडच्या मोठ्या मोठ्या बजेट्सवर. आता त्याचा हात डिरेक्टली सीएम पर्यंत पोहोचलेला आहे आणि रश्मिका मंदानाचा आपल्याला एक नवीन रोल यामध्ये बघायला मिळालाय. पण त्याच्या आधी जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की करा, बिकॉज चॅनलला सबस्क्राईब करणं गरजेचं आहे. आपण 5000च्या खूप जवळ आहोत. या व्हिडिओमध्ये मी रिव्ह्यू करणार आहे पुष्पा 2चा. बट त्याच्या पहिले एक गोष्ट सांगतो की जे लोक खूप जास्त एक्साइटेड आहे या मूवीसाठी, त्यांना सांगतो की हा मूवी फक्त तुम्हाला मास मसाला एन्जॉयमेंट आणि ॲक्शनसाठी बघण्यासारखा मूवी आहे. हा मूवी बघितल्यावर मला एक गोष्ट नक्की कळली की जर मराठी डिरेक्टरना एवढं बजेट आणि एवढी मोठी स्टारकास्ट दिली तर याच्यापेक्षाही मोठा हिट ते देऊ शकतात. कारण हा मूवीच तसा आहे. ज्या प्रकारे या मूवीला शुगर कोटिंग करून तुमच्यापर्यंत दाखवल्या जात आहे ना, तर मी तुम्हाला छोटंसं सांगतो की आजकाल खूप रिव्ह्यूअर कम्युनिटीमध्ये पैसे देऊन रिव्ह्यू करण्याचा प्रकार खूप वाढला आहे. त्याच्यामुळे तुम्ही बघाल की खूप रिव्ह्यूअरचे जे रिव्ह्यू असतात ते सेम असतात. त्याचं एक रिझन आहे की त्यांना ऑलरेडी स्क्रिप्ट दिलेली असते आणि त्यांना सांगण्यात येतं की तुम्हाला एवढंच बोलायचं आहे या मूवीविषयी, जास्त काही बोलायचं नाही आहे. आणि हा एक प्रमोशनचा भाग झाला आहे. शाहरुख खानने पण आपल्या एक इंटरव्ह्यूमध्ये बोललेला आहे की जे मूवी रिव्ह्यू कम्युनिटी आहे ते आता एक ॲडव्हर्टाइजमेंटचाच भाग झाला आहे. त्याच्यामुळे त्याला कोणी जास्त सिरियसली घेऊ नये. तर तुम्हाला पुष्पा 2चे पण रिव्ह्यूज तसेच बघायला मिळतील. खूप सारे रिव्ह्यूज तुम्हाला सेम बघायला मिळेल. तर आता बघूया मला कसा वाटला हा मूवी, ते मी तुम्हाला सांगतो. अल्लू अर्जुनचा मी तेवढा फॅन नाही आहे, ठीक आहे. अल्लू अर्जुनचे मी खूप कमी मूव्हीज बघितले आहे. याच्या आधी पण त्यांचे ते आर्या वगैरे, म्हणजे तेव्हाच मी त्याला फर्स्ट इंट्रोड्यूस केलं होतं अल्लू अर्जुनला की हा आर्यामध्ये मी त्याला बघितलं होतं. त्याच्यानंतर जर बघायला गेलं तर आता मी काही वर्षाआधी त्यांच्या काही मूव्हीज बघितल्या आहे. तर त्याच्यामधली मला पुष्पा ही खूप चांगली मूव्ही वाटते. म्हणजे त्याच्या ज्या प्रकारे ग्राफ त्यांनी ॲक्टिंगचा इन्क्रीज केला आहे ना, तो खूप जास्त आहे आणि खरंच खूप चांगली ॲक्टिंग केली आहे. म्हणजे तुम्हाला लिटरली पुष्पा म्हणजे अल्लू अर्जुनला बघताना वाटत नाही की अल्लू अर्जुन आहे, तुम्हाला पुष्पाला बघून पुष्पाच वाटतो. तर त्याच्यामुळे खूप चांगलं वाटतं थिएटरवर अल्लू अर्जुनला बघायला. आता तुम्हाला स्टोरी सांगतो. स्टोरी बेसिकली एवढी आहे की त्याचे जे आधीचे म्हणजे त्याचे जे रिलेटिव्ह होते त्याच्या बाबाचे, तर तिथून ही स्टोरी आता कंटिन्यू झालेली आहे की ते त्याला अजूनही त्यांनी त्याला ॲक्सेप्ट नाही केलं आहे. बट त्यांची जी मुलगी आहे तिला सिंडिकेटवाले उचलून नेत आहेत आणि तिला उचलून नेल्यावर तिला वाचवण्यासाठी पुष्पा येतो आणि पुष्पाची वाईफ आणि पुष्पा, तर यांना आपलं एक आडनाव म्हणून जे नाव त्यांना पाहिजे, जे नाजायजचा त्याच्यावर ठपका बसला होता, तो त्याला काढण्यासाठी कुठेतरी तो धडपड करतोय आणि याच्याही स्टोरी आपल्याला पुढे बघायला मिळतात आणि खूप साऱ्या स्टोरी मधामधातनं अशा म्हणजे मिक्स होतात. जसं फवाद फासिल जो आहे तो आपला रिव्हेंज घेण्यासाठी येतोय मधातच आणि त्याच्या मधात सिंडिकेट इंटरनॅशनलची जी गँग आहे ती पण म्हणजे पुष्पाच्या मागे लागली आहे. तर या सगळ्याच्या मधात एक ट्विस्ट अँड प्लॉट तयार होतो आणि तो फायनली जातो थर्ड पार्टच्या स्टार्टिंगला. म्हणजे थर्ड पार्टिंगचे स्टार्ट कुठून होईल हे आपल्याला तिथून कळेल. ते मी नाही सांगणार बिकॉज ते थोडंसं त्याला काय म्हणेल ते मी स्पॉइलर होऊन जाईल, त्याच्यामुळे ते तुम्हाला सांगणार नाही आहे. बट आता बोलूया याचे पॉझिटिव्ह विषय की मूवीमध्ये मला काय चांगलं वाटलं. तर मूवीचं बीजीएम म्हणजे बीजीएम ऐकताना तुम्हाला कळेल की हा बीजीएमवर खूप जास्त काम केलं, त्याच्यामुळे ते मला एक चांगलं वाटलं. सेकंड या मूवीचं चांगलं वाटलं ॲक्टिंग खूप चांगली आहे. स्पेशली अल्लू अर्जुनने खूप चांगलं काम केलं आहे आणि रश्मिका मंदानाने खूप चांगलं काम केलं आहे. थर्ड या मूवीचं मला चांगलं वाटलं. फाईट कोरिओग्राफी ज्या प्रकारे डिझाईन केली आहे, म्हणजे ज्या प्रकारे त्यांनी प्लॅनिंग केलेलं आहे, ते तुम्हाला कळतं की याची प्लॅनिंग खूप मोठी आहे फाईट सीन्सची. आणि स्पेशली मला या मूवीमध्ये सगळ्यात चांगला जर एक पॉझिटिव्ह पॉईंट वाटला असेल तर तो आहे अल्लू अर्जुनचा काली माताचं रूप. म्हणजे ज्या प्रकारे त्याने त्याच्यात डान्स केला आहे, ज्या प्रकारे ॲक्शन केली आहे, तर ते रौद्र रूप बघण्यात खूप जास्त तुम्हाला इंटरेस्ट येईल बिकॉज ते आहेच त्या प्रकारे केलेलं, एकदम लार्जर दॅन द लाईफ तो स्केल केलेला आहे. त्याच्यामुळे तो बघायला खूप इंटरेस्टेड वाटतो. आता बोलूयाच्या निगेटिव्ह विषयी, जो याचा मेन पॉईंट आहे तो म्हणजे फवाद फासिल. या कॅरेक्टरला इथे पूर्ण वेस्ट केला आहे. फवाद फासिलच्या कॅरेक्टरला बघताना असं वाटतं की इनडायरेक्टली या कॅरेक्टरला लिहिताना त्यांनी खूप असा ढिला हात घेतला आहे. म्हणजे त्या कॅरेक्टरला वजनच नाही आहे काही. बाकी कॅरेक्टर तुम्हाला तिथे हलके वाटेल आणि ठीक आहे, याच्यात रायटरचं काही घेणं देणं आहे बिकॉज साऊथच्या मूव्हीजमध्ये तसे पण ॲक्टरलाच जास्त वजन देण्यात येतं. इवन ते ॲक्ट्रेसला जे सोबत असतात तिला पण तेवढे वजन देत नाही. तर ठीक आहे, तो त्यांचा फॉर्मॅट आहे. सेकंड मला निगेटिव्ह वाटलं याचे सॉंग्स एवढे काही खास नव्हते. म्हणजे स्पेशली हिंदी डबमध्ये तुम्ही ते सॉंग्स ऐकाल तर तुम्हाला असं वाटेल की ठीक आहे, नसते तरी चाललं असतं. थर्ड याचा निगेटिव्ह पॉईंट वाटला मला हिंदी डबिंग खूप घाणेरडी आहे. म्हणजे लिटरली तुम्हाला ते दिसतं की त्यांचे वर्ड्स कुठे चालले आहे आणि ते बोलत काय आणि ते कुठे मॅच होत नाही आहे. तर ते खूप घाणेरडी आहे आणि ते थिएटरमध्ये दिसतं. बट ठीक आहे, ऑब्व्हियसली हिंदी असतं त्याच्यामुळे खूप लोकं ते ॲडजस्ट करून टाकतात. सगळ्यांना वाटतं की तामिळ तेलुगू बोलते तर इट्स ओके. बट ते एक मला थोडंसं वाटलं की ते असतं तर बेटर झालं असतं. तर ओव्हरऑल मी रेटिंग देईल या मूवीला 5 पैकी 3.5
5 बिकॉज खूप सारे कॅरेक्टर यात वेस्टेज झालेले आहे, जसे फवाद फासिल झालेले आहे. तर स्पेशली ते माझा आवडता कॅरेक्टर होता आणि त्याला ज्या प्रकारे वेस्ट केला आहे ना, त्याच्यामुळे मला थोडंसं डिसअपॉइंट झालं आहे. बट बाकी मूवी चांगला आहे, तुम्ही बघू शकता. एंटरटेनमेंट मूवी आहे, फाईट, ॲक्शन, ज्यांना मास मसाला आवडतो ना त्यांच्यासाठी हा पक्का मूवी आहे. बिकॉज तुम्हाला सगळं मिळेल या मूवीमध्ये, ठीक आहे, गाणे सोडून बाकी सगळं मिळेल. तर हो, तुम्ही हा मूवी बघायला जाऊ शकता. वर्थ इट आहे मूवी, ठीक आहे. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नसेल तर नक्की करा. तुम्ही हा मूवी बघितला असा मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा की तुम्हाला हा मूवी कसा वाटला. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, छत्रपती शिवाजी महाराज की जय.